हॅलो, वेलकम बॅक टू द मसाला मोमेंट्स. तर गाईज, आज आपण बनवणार आहोत प्रोटीन युक्त अशी रेसिपी. तर रेसिपी आहे स्टीर फ्राईड व्हेजीस. तर आपण जास्त वेळ नको घ्यायला, काय बडबड आपण नंतर व्हिडिओमध्ये करू, पण आता रेसिपीला सुरुवात करूया. चला. तर इथे आपण व्हेजीस घेतलेले आहेत. हे रेड बेल पेपर आहेत, हे येलो बेल पेपर आहेत, ब्रोकोली आहे, बेबी कॉर्न आहे, कॅरेट आहे आणि अर्धा ऑनियन आहे. लसूण पण आहे. ते आपल्याला सगळ्यांना एक फाईन नाही करायचं चॉप, थोडस रफली चॉप करायचं. तर आपण सुरू करूया. तर आता घेऊयात रेड बेल पेपर, त्याला आपण रफली चॉप करूयात. शॉपिंगला मी दीपाची मदत घेतोय आणि मी व्हिडिओ शूट करतोय. हा आहे रेड बेल पेपर, तो असाच रफली चॉप करायचा. आता बेबी कॉर्न कट करून घेऊयात. आता आपण कॅरेट घेऊयात. आता आपण लसूण चॉप करून घेऊयात. आता कांदा कट करून घेऊयात. हा पण रफली चॉप करायचा आहे. आता ही ब्रोकोली आपण अशी कट करून घेतलेली आहे. आता आपण याचा एक सॉस बनवून घेऊयात. तर त्यासाठी आपण शेजवान चटणी घेऊयात. आता यामध्ये टोमॅटो सॉस ऍड करूया थोडा. आता याला एकत्र करून घ्यायचं मस्त. आता पॅन घेऊयात आणि त्यामध्ये तेल ऍड करूयात. आता आपलं तेल व्यवस्थित तापलंय, तर त्यामध्ये आपण पनीर ऍड करूयात. याला आपल्याला शॅलो फ्राय करायचंय फक्त. तर काय आम्ही चॉपिंग केली ना व्हेजीस सगळ्या, तर त्याच्यानंतर दीपा म्हणते की नाही मीच करते आता रेसिपी. ठीक आहे, चालेल म्हटलं, तू रेसिपी बनव, मी जे काही इन्ग्रेडियंट्स टाकणार ते सांगतो स्वतः. आता यामध्ये लसूण टाकूयात. व्यवस्थित हलवून घ्यायचं सगळं. काय लसणाचा कच्चापणा गेला पाहिजे तेवढं त्याला फ्राय करायचंय. आता आपण कांदा फ्राय करून घेऊया याच्यातच. आता आपण ब्रोकोली ऍड करूया यात. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आता यामध्ये आपण रेड बेल पेपर ऍड करूयात. व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचंय. आता यामध्ये येलो बेल पेपर ऍड करूयात. याला पण व्यवस्थित फ्राय करून घेऊया. आता यामध्ये कॅरेट ऍड करूयात.
सगळ्यात लास्टला आपण टाकणार आहोत बेबी कॉर्न. टाक. हिला वाटलं मी हिलाच बेबी म्हणतो काय. फ्राय करूया सगळ्या व्हेजीज. यामध्ये थोडस आपण सॉल्ट ऍड करूयात. आपल्या आपल्या चवीनुसार घ्या, पण थोडंच घ्या शक्यतो. आता यावर 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. आपल्या व्हेजीज शिजले. आता यामध्ये आपण जो सॉस बनवला होता ना तो ऍड करायचा आहे. याला सगळं व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं. आता हे ऍडिशनल आहे, तुम्हाला टाकायचं टाका. ऑरिगॅनो. आपली रेसिपी रेडी झालेली आहे. आपण ते आता बॉलमध्ये सर्व करूया. आता गार्निशिंगला आपण तीळ ऍड करूयात.